हॅलो. सो लहानपणीपासून ना मला असं छान एकाच पॅटर्नमध्ये वागायची सवय आहे. सो मला असं वाटायचं की ती एक शिस्त असते आपण आपल्या शरीराला लावून घेतलेली. सो त्यानुसारच गोष्टी घडायला पाहिजेत. हळूहळू मोठं झाल्यावरती मला असं कळून चुकलं की अशा आपल्या वागण्याचा दुसऱ्याला त्रास होऊ शकतो. म्हणून मग कदाचित मी थोडंसं स्वतःला मॅनिप्युलेट करू शकले असेन. बट मग आता नव्याने मला एक अनुभव आला. सो माझं धाकटं अपत्य अक्षज. सो तो त्याला एक पझल एकाने गिफ्ट केलं आहे. सो ते लहान मुलांचं पझल आहे. जो 2-3च ब्लॉक्स त्याच्यामध्ये आहेत. सो पहिल्या दिवशी आम्ही त्याच्यामध्ये 4 ॲनिमल्स आहेत. पांडा, लायन, झेब्रा आणि जिराफ. सो पहिल्या दिवशी आम्ही त्याच पॅटर्नने म्हणजे आम्ही रँडमली पहिला पांडा घेतला, मग जिराफ घेतला, मग झेब्रा घेतला आणि शेवटी लायन घेतला. आणि शाळेत जायच्या आधी तो गेम रोज सकाळी खेळतो. वन ऑफ द पॅटर्न्स आणि मग पहिल्या दिवशी तो गेम आम्ही खेळला. दुसऱ्या दिवशी मी तो ओपन केला गेम आणि आय रँडमली पिक्ड जिराफ फर्स्ट. सो ही सेड, आई नाही, पांडा घ्यायचा आधी. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. आजतागायत आम्ही त्याच पॅटर्नमध्ये तो गेम खेळतो. सो नाव आय हॅव गिवन अ बर्थ टू द ॲडव्हान्स्ड व्हर्जन ऑफ माइंड. तुमच्या बाबतीत घडतं का असं? लेट मी नो. बाय.